जळगावमधील पिंपराळा हुडको परिसरात मुकेश शिरसाट राहत होता। 5 वर्षापूर्वी त्याने पूजाशी प्रेमविवाह केला। दोघांचीही आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती सारखीच होती, परंतु पूजाच्या घरच्यांचा या विवाहाला तरी विरोध होताच। आता त्यांच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाले होते, परंतु इतक्या वर्षानंतर पूजाच्या घरच्या लोकांनी मुकेशवर हल्ला केला, मुकेशची हत्या केली, तर त्याच्यासोबत त्याच्या परिवारातील 7 जण सुद्धा यात जखमी झाले आहेत। या हत्येसंदर्भात 9 जणांवर गुन्हा दाखल केला असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। हा प्रकार जळगाव इथं काल रात्री 20 जानेवारीला घडला। मुकेश आणि पूजा या दोघांना लहान मुलगी आहे आणि पूजा आता पुन्हा प्रेग्नेंट आहे। इतकं सगळं चांगलं असताना लग्नाच्या 5 वर्षांनंतर पूजाच्या घरच्यांनी मुकेशची हत्या का केली, हत्या कशा प्रकारे करण्यात आली, या वादाचं नेमकं कारण काय, या घटनेबाबत सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, जळगाव शहरातील पिंपराळा हुडकोमध्ये मुकेश शिरसाट हा त्यांच्या कुटुंबासोबत राहतो। त्याच्यासोबत त्याचे आई वडील, भाऊ, पत्नी आणि मुलगी असं त्याचं कुटुंब आहे। 5 वर्षापूर्वी मुकेश याचा पूजासोबत प्रेमविवाह झाला होता आणि त्यांना एक मुलगी देखील आहे। आता पुन्हा पूजा गरोदर आहे। मुकेश आणि पूजाच्या लग्नाला जवळजवळ 4 वर्ष पूर्ण झाली। पूजा आणि मुकेशची आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती ही सारखीच होती। त्यांचं लग्नही एकाच समाजात झालेलं होतं, पण तरीही पूजाच्या घरच्यांना पूजा आणि मुकेशचा प्रेमविवाह मान्य नव्हता। त्यामुळे मुकेश आणि पूजा यांनी 4 वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न केलं। पूजाने मुकेशशी लग्न केलं, याचा राग पूजाच्या घरच्यांना होता। या रागातून सुडाच्या भावनेने त्यांनी मुकेशची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे। रविवारी सकाळी मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर निघाला। त्याच वेळी पूजाच्या माहेरच्या लोकांनी कोयता आणि चॉपरने लाठाकाठ्यांनी बेदम मारहाण करून मुकेशवर वार केले। त्याच्या मानेवर केलेल्या वारामुळे त्याचा मृत्यू झाला। त्याच्यानंतर त्याचा भाऊ, काका, काकू, 2 चुलत भाऊ, चुलत बहिणी यांच्यावरही पूजाच्या घरच्यांनी वार केले। त्याच्यामुळे ते देखील जखमी झालेत। मुकेशवर हल्ला केल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं होतं। मुकेशच्या मृत्यूची वार्ता समजताच सर्वांना धक्का बसला। त्याची आई उज्ज्वला यांना चक्कर आली आणि त्या बेशुद्ध पडल्या। त्यामुळे त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या हत्येबाबत संपूर्ण कुटुंब मोठा आक्रोश आणि संताप व्यक्त करतंय, परंतु मुकेशच्या हत्येमुळे त्याच्या परिवारातील आणि त्याच्या लहानशा मुलीवरील पित्याचं छत्र मात्र हरपलं। या हत्येसंदर्भात जळगावच्या रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये पूजाचा भाऊ, काका यांच्यासोबतच 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुकेशच्या हत्येनंतर त्याची बायको पूजा सुद्धा खूप आक्रोश करते। तिचं म्हणणं आहे की मी फक्त प्रेमविवाह केला, त्यामुळे माझ्या घरच्यांनी हे सगळं केलं। माझ्या आईचं सुद्धा म्हणणं होतं की मुकेशला मारून टाकायला हवं। सोबतच पूजा जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा तिला ती माहेरी बोलवत होते, तिची डिलिव्हरी माहेरी करू असं सांगत होते, परंतु पूजाने नकार दिला। तर तेव्हा त्यांनी पूजाच्या पोटावर दगड टाकू असं सुद्धा तिला म्हटलं होतं। तिला आणि तिच्या बाळाला सुद्धा मारून टाकायची धमकी तिच्या घरचे तिला देत होते। मुकेशचे वडील हमाली करतात आणि आई घरकाम करते। अशा वेळेस आता इतक्या मोठ्या परिवाराला कसं सांभाळायचं, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे। मुकेशचे इतर नातेवाईक सुद्धा या घटनेबाबत प्रतिक्रिया नोंदवत आहेत। त्यांच्या नातेवाईकांचे सुद्धा असं म्हणणं आहे की पूजाच्या घरच्यांना मुकेशला कधीपासून मारायचं होतं, ते कित्येक वर्ष झाले त्याच्यावर मागावर होते। ते फक्त मुकेशला मारायचा चान्स बघत होते आणि तो चान्स त्यांना मिळाला। त्यांनी मुकेशला मारलं असं मुकेशच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे। पूजाच्या घरचे मुकेशला कधीपासून त्रास देत होते, ते घरात येऊन त्याला मारहाण पण करायचे। कधी कंप्लेंट मुकेशच्या घरच्यांनी पोलीस स्टेशनमध्ये करायचं ठरवलं, पण मात्र पोलीसही पूजाच्या माहेरच्या बाजूने होते असं मुकेशची आई सांगते। आम्ही खूप वेळा पोलिसांकडे तक्रार करायचा प्रयत्न केला, पण पूजाच्या माहेरच्यांनी पोलिसांना मात्र पैसे दिले होते, त्यामुळे ते आमच्या बाजूने कोणतीही तक्रार नोंदवून घेत नव्हते असं मुकेशच्या आईचा आरोप आहे। ही घटना जितकी गंभीर आहे तितकंच या घटनेमागं वास्तव देखील गंभीर आहे। फक्त प्रेमविवाहाच्या सूडातून इतकी मोठी हत्या, स्वतःच्या मुलीच्या कुंकवाला संपवण्याचा सूड पूजाच्या माहेरच्यांनी मुकेशची हत्या करून पूर्ण केला आहे। या हत्याकांडातील आरोपींना काय शिक्षा होती याचे अपडेट आपण घेतच राहणार आहोत। बाकी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र।